कोल्हापूरच्या कागलमध्ये मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी खासगी तपासणी नाका सुरू करण्यात आलाय। त्याला वाहतूकदारांचा विरोध सध्या पाहायला मिळतोय। विरोध दर्शवण्यासाठी लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे महामार्गावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शाहू टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूयात। वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि टेम्पो चालकांच्या वतीनं आज मोठा महामोर्चा कोल्हापूरमध्ये काढण्यात येणार होता। खरं तर कोल्हापुरातल्या कागल या ठिकाणी होत असलेल्या नवीन चेकपोस्ट नाका याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहताय कोल्हापुरातल्या शाहू टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापूर लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या माध्यमातून आज महामोर्चाचं आयोजन जे ते करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक आणि टेम्पो जे जिल्ह्यामधील आहेत ते याला विरोध करण्यासाठी ट्रक घेऊन या ठिकाणी सहभागी होणार होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचं स्वरूप पाहता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। आपण जर ही दृश्य पाहिली तर या ठिकाणी सकाळपासूनच हा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासूनच कोल्हापुरातल्या कागल या ठिकाणी होत असलेल्या नवीन चेकपोस्ट नाक्याला विरोध जो आहे तो अनेक ट्रक चालक आणि टेम्पो चालकांनी केलेला आहे। कुठल्याही पद्धतीने हा खासगी टोल नाका चेकपोस्ट नाका त्या ठिकाणी चालू होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा दिला होता। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काल रात्रीच कोल्हापूर लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत सुभाष जाधव यांच्यासह काही पदाधिकारी आहेत त्यांना देखील ताब्यात जे आहे ते घेण्यात आलेलं आहे। आजचं हे आंदोलन लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने होतं, पोलीस यांना कशा पद्धतीने रोखणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।